हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सान्वी फॅशन यूट्यूब चॅनल. सध्या लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे. पारंपरिक सणांची सुरुवात झालेली आहे. संक्रांत अगदी काही दिवसांमध्ये येणारच आहे. संक्रांती सणाला अगदी बायका नटून थटून हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा करत असतात. यामध्ये आपण साडी वेअर करतो आणि वेगवेगळे आभूषण अलंकार वेअर करतो. साडी वेअर केल्यानंतर आपलं जे काही गेटअप आहे ते तेव्हाच परिपूर्ण होतं ज्यावेळेस आपण कुठले अलंकार आभूषण वेअर करत असतो, घालत असतो. आणि म्हणूनच कुठल्याही पारंपरिक सणाला तसंच लग्न सोहळ्यामध्ये तुम्ही असे पर्लचे मोत्यांचे दागदागिने घालून अगदी अजूनच सुंदर दिसू शकता आणि आकर्षक दिसू शकता. आणि म्हणून पैठणी साडी असेल, काठपदर किंवा जरीवर्कची साडी असेल किंवा कुठलीही बनारसी साडी असेल, त्यावरती तुम्हाला हे पर्लचे जे काही दागदागिने आहेत ते खूप सुंदर दिसतात. यामध्ये कुठल्या प्रकारचे डिझाईन्स अवेलेबल आहे आणि कुठल्या प्रकारच्या डिझाईन्सचे कुठले दागिने तुम्ही घाला तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. असे तुम्ही पर्लचे डिझायनर आणि अशा खूप सुंदर सुंदर बांगड्या किंवा नेकलेस तुम्ही नक्की वेअर घालू शकता. तर कसे घालायचे आहे, कुठल्या तर सध्या पारंपरिक सणांमध्ये साडी आपण घालणं जास्त आवडीचं आहे, आपल्याला पसंत करतो. त्यामुळे यावरती ही अलंकार आभूषण आपण घातले तर अजूनच चांगलं आणि गेटअप येतं. आणि म्हणूनच बघा, तुम्ही यामध्ये अशा प्रकारचे जे बँगल्स आहेत ते यूज करू शकता. खूप सुंदर सुंदर अगदी सिम्पलपासून तर हेवीपर्यंत तुम्ही या बांगड्या ज्या आहेत ते यूज करू शकता. यामध्ये पर्लसोबतच मीनाकरी राहते आणि डायमंड्स असतात. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट दिसतं. अशा प्रकारचे बँगल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि खूप सध्या ट्रेंडमध्ये देखील आहे. तर तुम्ही नक्कीच हे पर्लचे बँगल्स यूज करू शकता. यामध्ये सिम्पल आणि किंवा हेवीमध्ये अशा प्रकारचे तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर पर्लचे तुम्ही क्लचर्स येतात ते यूज करू शकता. म्हणजे एक सेट जो येतो तर तो तुम्ही मोत्यांचा यूज करू शकता, ज्यामध्ये बँगल्स छान राणीहार येतो. जो मोत्यांचा राणीहार असतो तो तुम्ही इथे यूज करू शकता. मोत्यांचा राणीहाराचे देखील खूप आता ट्रेंडमध्ये आहे. हा तुम्ही कुठल्याही लग्न सोहळ्यामध्ये यूज करू शकता. याने तुम्हाला खूप छान अँटिक जे आहे आणि क्लासिक लुक मिळतं, तसेच पारंपरिक लुक मिळतं. यानंतर मोत्यांची रिंग देखील खूप छान अशी सुंदर लुक आपल्याला देतं. त्याच्यामुळे मोत्यांची अशा पद्धतीच्या रिंग, यामध्ये देखील पांढरे मोती, तसेच आपण यामध्ये मीनाकरीचे जे वर्क असतात, तसेच स्टोन असे जो काही कॉम्बिनेशन असतं तशा रिंग येतात. त्यानंतर येतं ती म्हणजे नथ, मोत्यांची नथ तर अगदी सुंदर दिसते. तुम्ही 9वारी नेसते आहे, तुम्ही 6वारी नेसत आहेत, तुम्ही काठपदराची कुठलीही साडी नेसत आहे किंवा तुम्ही पैठणी साडी नेसत आहे, लग्न आहे, जवळचं आहे, दुसरंचं आहे, कुणाचंही असो, तसं संक्रांतीचा सण आहे, तुम्ही नथ नक्की घाला. आणि नथमध्ये मोत्याच्या नथेशिवाय दुसरी कुठलीच नथ आपल्याला लूक देऊ शकत नाही. जी पारंपरिक मराठी लूक मोत्यांच्या नथेमुळे आपल्याला मिळतं ते कुठल्याच नथेमुळे आपल्याला मिळत नाही. म्हणून नथ हे मोत्यांची खूप छान आणि सोबर अशी दिसते. तुमच्या सुंदरतेवरती अजूनच हे भारी पडते. त्यामुळे तुम्ही मोत्यांची नथ वापरू शकता. तर मोत्यांचे असे दागदागिने आभूषण तुम्ही तुमच्या प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे. आणि हे आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये सुद्धा चालू आहे. गोल्डपेक्षाही मोत्यांच्या जे आभूषण आहे हे आपल्याला खूप छान आणि आकर्षक दिसून देतात. तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा.